लोकांसाठी काम करणारे जे नेते त्यांच्याकडून आपण सत्कार करून घेतो, जेणेकरून आमच्या कामगारांना एक मोठी ऊर्जा मिळेल, एक मोठी ताकद मिळेल, उत्साहाने ते परत काम करतील. पूर्ण आयुष्यभर समजा एक रिक्षावाला रिक्षाच चालवत असतो, तर त्याला एक चालना, एक अलाइनमेंट, एक शेप देण्याचं काम आपल्यासारख्या एका बुद्धिजीवी नेत्याच्या माध्यमातून आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि निश्चितपणे आपण एक इंटेलेक्च्युअल नेते म्हणून आम्ही आपल्याकडे बघत असतो. एक वैचारिक पात्रता असलेला नेता, एक वैचारिक बांधणी ज्या नेत्याला आहे, असे आदरणीय सुनील राणेजी या ठिकाणी आलेले आहे. आपल्याला हे कुटुंबाचे आहे, आपले आहे, पण आपल्याला आपल्या माणसाला तेवढंच आपण महत्त्व दिलं पाहिजे. आदरणीय ताई देखील आपल्या कुटुंबातली आपली मार्गदर्शक आहे. माझी ताई आहे. आपल्या सुखदुःखात मागे मोठ्या ठामपणे उभं राहणारे हे लोक आहेत. मी सतत लढणारा आमचा परिवार आहे. म्हणजे कधी कधी आपण शिवसेना आणि मनसेचा उल्लेख करतो. मनसे म्हणजे काय, तर मनसे म्हणजे सुरुवातीची शिवसेनाच. आणि त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब बाहेर गेले, अनेक राजकीय नेते मोठे झाले, पण स्वतःचा पक्ष काढण्याची हिंमत कोणामध्ये नव्हती, ती सन्माननीय राजसाहेबांमध्ये होती. आणि मग मराठी माणसासाठी सतत लढायचं, वेगवेगळ्या ठिकाणी युनियन काढायच्या, आपल्या मराठी माणसासाठी लढायचं. आणि तोच वसा घेऊन अभिजित राणे सुद्धा काम करतात. मला माहिती आहे की कामगाराच्या प्रश्नावर लढायचं हे काम सोपं नसतं. त्या प्रत्येक कामगाराला न्याय देण्यासाठी, त्याच्या प्रश्नाला भेटण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून आजच्या या 1 मेच्या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी तुमच्या सर्वांसमोर अभिजित राणेंना एक आवाहन करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी ते ऐकलं पाहिजे आणि याच्यावरून पण गेलं पाहिजे, आणि संदीपला सुद्धा. या मराठी मुलखामध्ये, मराठीमध्ये, मुंबईमध्ये आपण म्हणतो की ही मुंबई कोणाची, तर कामगारांच्या हिताची, कामगारांच्या भूमिकेशी आपण निगडीत ठेवणारी ही खऱ्या अर्थाने मुंबई गिरणी कामगाराची. ज्या गिरणी कामगारांनी 1950 पासून 1947ला देश स्वतंत्र झाल्यापासून या मुंबईला खरी ओळख दिली, ती दिली गिरणी कामगारांनी. आणि 1 नाही, 2 नाही, 4-4 लाख गिरणी कामगार या मुंबईच्या रस्त्यावरून संध्याकाळी जेव्हा मिल सुटली तेव्हा फिरायची. त्या गिरणी कामगारांसाठी मी सुद्धा काम केलं, माझ्या वडिलांनी केलं, माझ्या काकांनी केलं. पण कर्मधर्म संयोगाने त्या गिरणी कामगाराला आजही न्याय मिळण्याच्या भूमिकेत आहोत. सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी अनेक भूमिका घेतल्या. तत्कालीन मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदेजींनी भूमिका घेतली. पण अजूनही अनेक निर्णय प्रलंबित आहेत. आणि म्हणून माझं आजच्या या दिवशी आव्हान आहे, किंबहुना विनंती आहे, की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये जी मदत लागेल ती मी करायला तयार आहे. पण गिरणी कामगारांचं आंदोलन आता एका वेगळ्या दिशेवर जाऊन उभं आहे. काय मागतोय गिरणी कामगार, तर एक स्वतःचं हक्काचं घर. ज्या गिरणी कामगारांच्या छाताडावर उभं राहून बिल्डरांनी टोलेजंग इमारती उभ्या केल्या, 100 कोटीला एक फ्लॅट या वर्णीमध्ये विकला जातो, 225 स्क्वेअर फुटाचं घर गिरणी कामगार मागतोय. आणि म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदेजींना सुद्धा आम्ही सांगितलं होतं. आणि आताचे आपले सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री गिरणी कामगारांच्या भूमिकेशी सतत निगडीत आहे. आणि म्हणून अभिजित राणेंना आणि त्यांच्या सहकार्यांना माझी विनंती आहे की 90 दिवसामध्ये, जून महिन्यामध्ये अधिवेशन होईल, त्याला किमान 60 दिवस आहेत. एक साधारण 20 जूनला अधिवेशन सुरू होतं. धडक कामगार युनियनमध्ये धडक नाव आहे आणि धडक देण्यासारखं तुमची शरीरयष्टी पण आहे. म्हणजे तुम्ही धडक दिली तर समोरचा माणूस कुठे जाईल पता नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही धडक दिली पाहिजे. नुसतं नाव ठेवलं प्रकाश आणि गावामध्ये गेला लाईट आणि बोलवा सरपंचला त्याचं नाव आहे प्रकाश, उजेड पडतो का? नाव ठेवलंय गोविंद, काम आहे भलतंच. नाम ठेवलंय पांडुरंग, संध्याकाळी जातो कुठच्या तरी
ठिकाणी. आणि म्हणून नाव ठेवलंय धडक. नुसतं कामगारांची धडक युनियन चालणार नाही. एक स्वप्न उराशी बाळगलं पाहिजे की होय, या मुंबई शहरामध्ये गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी आता धडक कामगार युनियन महासंघ येत आहे. आणि अभिजित राणे, संदीप राणे जरी मनसेमध्ये असाल तरी सुद्धा मराठी माणसाच्या भूमिकेशी लढण्याची तयारी आपण सगळ्यांनी दाखवली पाहिजे. आणि म्हणून आजच्या दिवशी काहीतरी आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपण आलो, सत्यनारायणाची पूजा झाली, प्रसाद घेतला, शाल घेतली, पण असं लक्ष ठेवलं पाहिजे. हा, जेवण सुद्धा. आपण जेवण कधी करू? जेव्हा हे धडक देतील तेव्हा. आणि त्याच्यामुळे तुमच्या धडकेची वाट मी बघणार आहे भारतीताई. आणि विधान भवनावर जर धडक कामगार युनियनने गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी, न्याय हक्कासाठी मराठी माणसाला घेऊन जर तुम्ही जाणार असाल तुमच्यासोबत आम्ही सुद्धा यायला तयार आहोत. कारण का गिरणी कामगाराला न्याय द्यायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, रिक्षावाले झाले, टॅक्सीवाले झाले, दिव्यांगांना सुद्धा तुम्ही न्याय देतात, वनमजूर, वन कामगार, नॅशनल पार्कमध्ये असतील,